खाली ठेव ना पाटावर जरा. आणि ऐक ऐक, त्या प्रत्येक गोष्टी इकडे. कीर्ती काय चाललंय तुझं? ऐक ना. काय चाललंय? आई हिला बघ अगं, ही काही नाही करते. कीर्ती मी तुला काय सांगते, 1 मिनिट. सगळी तयारी झालीये का? हो ग. हे बघ, आता स्वराज आणि त्यांच्या घरची मंडळी येतील. औक्षणाची तयारी करायची आहे. सगळं तयार आहे ना? सामान व्यवस्थित. कीर्ती काय बोलते मी बाळा? आई जरा चिल घे यार. हे बघ, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत. फक्त त्या कुठे आणि कशा ठेवल्यात एवढंच बघायचंय. बाकी सगळं व्यवस्थित. कीर्ती, ही काय चेष्टा करायची वेळ आहे? हे बघ, सगळा कार्यक्रम वेळेत आणि व्यवस्थित पार पडला पाहिजे. जा पटकन. हे आई किती टेन्शन घेतेस यार. हे बघ, अगं आपल्याकडे कोण आहे? ज्योतिताई आहे यार आपल्याकडे. हे बघ, ज्योतिताई असल्यावरती काही टेन्शनच नाही. आपल्या घराचं सोड, अगं ती जीजूंच्या घराचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतेय. तिने नाही का मगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इकडचं तर काय घेऊन बसलीस? सगळं व्यवस्थितच होणार. राईट शाणे. मी काही काम करायला आले फक्त इथे. मला पण प्रीतीताईचं लग्न एन्जॉय करायचंय. हे बघ आई कीर्ती, आतापर्यंत सगळी कामं मी केली आहेत. यापुढे सगळी कामं तुला करावी लागणार आहेत. काय? हो मी वाट बघ. हे बघ, असं बोलायचं नाही माझ्याशी. म्हणजे ताई, मी लहान आहे की नाही? मग उगाच काही गडबड झाली तर उगाच लग्नात प्रॉब्लेम नको ना म्हणून. काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आता मी तुला एक काम सांगणार आहे. प्रीतीताईच्या रूम मध्ये जायचं आणि औक्षणाचं ताट घेऊन यायचं. जा. मी नाही जाणार. अगं तुला जावं लागेल. मी नाही जाणार. आईला सांग मी नाही जाणार. आई हिला तू सांग जावं लागेल. दमदाटी करू नको. मी नाही जाणार. तू एकदा आवाज कमी कर. अगं शांत बसा. काय लहान मुलीसारखं भांडताय? कीर्ती, जा औक्षणाचं ताट घेऊन ये पटकन. जा. नेहमी तिची बाजू घे. मी जाणार नाही आई. तिला बोल. कीर्ती जा. जा लवकर. आई ही तुझी मुलगी कधी मोठी होणार आहे? तिचं जाऊ दे. तू काय म्हणालीस? लग्न एन्जॉय करायचंय ना तुला? मग कधी आवरणार? जा पटकन आवरायला. आई माझं होईल का पटकन? जाते. अगं बाळा, पाहुणे येतील ना आता. आई जरा चिल घे ग. कीर्ती सर, उषावणी तेवढं साड्यावर ठेवा. औक्षणाचं ताट तेवढं आणायचं राहिलंय. ही आंटीचे कीर्ती. हा, औक्षणाचं ताट रेडी आहे जयश्री. लबाडे. आई 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 आई. आई हे तांब्या. अगं हो, पण तू तयार का नाही झाली अजून? पाहुण्यांची गाडी आली आहे गेटवर. रेडी आहे ना सगळं? हो हो हो, तयार आहे. चला, 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 आणि चला, लवकर चला. हळू हळू या या. शपथ, विराज सर आता याने मला इथे बघितलं तर आपला बँड वाजेल. लप कीर्ती, लप कीर्ती. लप लप कीर्ती, लपायचं तेवढं लप. बघू तरी दिवसभर अशी कुठे लपून राहतेस ते. बापरे, शाण्या कीर्तीने अक्षता आणि सुपारी आणलीच नाहीये. कोणी बघायच्या आत मला आणावं लागेल. हे धर. मी आले. 1 मिनिट. जावई बापू, आले आले अपशकुन.
ही पद्धत आहे का तुमची होणाऱ्या जावयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्वागत करण्याची? अहो साधं औक्षण करायचं होतं, किती घोळ घालताय. हो ताई ते चुकून चुकून काय चुकून? हे असे सगळे घोळ घालायचे आणि भोळा चेहरा करून म्हणायचं चुकून झालं आमच्याकडनं, चुकून झालं आमच्याकडनं. हा नाही पण आमचा अपमान होतो तो होतोच ना. म्हणजे अगोदर समोर बोलून घ्यायचं आणि अपमान करायचं. छान पद्धत आहे तुमची. ते सुपारी ताटा नाही तू तर एक शब्दही बोलू नकोस. तुझ्याकडे काय सगळ्या प्रश्नाची उत्तरं असतात. हे होतं ना म्हणून असं झालं, ते होतं ना म्हणून तसं झालं. काय आहे हे? एक बरं आहे, म्हणजे सगळ्या कुटुंबाकडे छान कौशल्य आहे. सुलोचना ग पुरे किती बोलशील. लग्नाची गडबड आहे त्यांच्याकडे, राहिलं असेल, होतं असं गडबडीत. ताई शपथ कसली बंपर दिसतेस ग तू. एकदम कडक. आज तर मी बेट लावून सांगू शकते अख्खं नाशिक तुझ्यावर फिदा होऊन जाणार आहे. काहीतरीच काय. गप ग काय. अगं तुझ्या गळ्याची शपथ एकदम मस्त दिसतेस. मला तर वाटते माझे दुसरे जीजू पण याच लग्नात भेटतील वाटतं. झालं तुझं. आणि किती टाइमपास करते ग. थोडं काम हलकं कर ना. जा जाऊन प्रीतीताईला विचार, ती रेडी आहे का. जा.